नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये. आणि मित्रांनो, आपल्या राज्यातील फक्त आणि फक्त हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे तर ती समोर आली आहे. त्यामुळे आपल्या जे हिंगोली जिल्ह्यातील जे काही शेतकरी असतील, मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ, ही माहिती, ही अपडेट नक्की शेअर करा. कारण की एक अतिशय महत्त्वाची बैठक जी आहे तर ती झालेली आहे आणि कृषी विभागाची ही आढावा बैठक आहे. आणि ही बैठक जी आहे तर ती शुक्रवारी पार पडली आहे. आणि या बैठकीमध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. खास करून जी आपली पीक विमा योजना होती, तर या पीक विमा योजनेअंतर्गत जी स्थिती आहे तर ती स्थिती तपासून पीक विमा कंपनीने 15 जानेवारीपर्यंत आपल्या शेतकरी बांधवांना पीक विमा रकमेचं वाटप पूर्ण करावे, अन्यथा संबंधित कंपनीवर कार्यवाही करण्यात येईल, असा निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. आणि मित्रांनो, जसे की आपण अगोदर म्हणलं त्याप्रमाणे कृषी विभागाच्या आढावा बैठकीत शुक्रवारी म्हणजेच की दिनांक 2 तारखेला जिल्हाधिकारी गुप्ता बोलत होते. आणि त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम, त्यासोबत जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अतुल वायसे आणि उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कचवे, त्यासोबत जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजित झोडगे आणि सर्व तालुका कृषी अधिकारी, विमा प्रतिनिधी जे आहे तर ते उपस्थित होते. आणि मित्रांनो, यावेळी गुप्ता यांनी आपल्या जिल्ह्यातील सोयाबीन असेल, हळद असेल आणि इतर पिकांच्या उत्पादनासाठी येणाऱ्या प्रति हेक्टरी खर्चाबाबत जी आहे चर्चा केली आहे. त्यासोबत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प जो आहे म्हणजेच की जो काय टप्पा आहे 2, त्या अंतर्गत सुद्धा आपल्या जिल्ह्यातील 148 गावांची निवड झाली असून त्यासाठी सुद्धा ही योजना राबवण्यात येत आहे. आणि यासाठी गावनिहाय हवामान अनुकूल आराखडा तयार करण्यात आला आहे. आणि या प्रकल्पासाठी जवळपास 7,889 अर्ज सुद्धा प्राप्त झाले आहेत, ज्यामध्ये आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे आहेत तर वैयक्तिक शेततळे असतील किंवा शेततळ्यासाठी अस्थिरीकरण असेल, वृक्ष किंवा बांबू लागवड असेल, गांडूळ खत युनिट असेल, पाईप संच असेल, शेतगृहातील लागवड साहित्य असेल, रेशीम उद्योग असतील, मत्स्यपालन असेल, शेळीपालन, मृत संधारण, तसेच NRM अंतर्गत विविध कामांचा समावेश असेल किंवा ही कामे करताना प्रत्येक कामाची जिओटॅगिंगचे फोटो आणि युनिक ID तयार करण्यास सूचना सुद्धा श्री अधिकारी गुप्ता यांनी दिल्या आहेत. तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की आपल्या खास करून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र गुप्ता यांनी जे आहे तर ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी राहुल गुप्ता यांनी अतिशय महत्त्वाचे निर्देश जे आहेत ते पीक विमा कंपन्यांसाठी दिले आहेत. जर पीक विमा कंपनीने 15 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेचं वाटप केलं नाही तर संबंधित कंपनीवर कार्यवाही करण्यात येईल, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. आणि असेच निर्देश जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले पाहिजे. त्यासाठी आपण आपला जिल्हा कुठला आहे नक्की कमेंट करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत आपला जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपल्यासाठी काही निर्णय किंवा निर्देश घेण्यात आले असतील, आपल्याला जर माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.